ता भाग्याची लक्ष्मी लागे अंगण हसाया घरदार हे अधीर तिची पाऊले पुजाया दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी असा जन्माचा उंबरा रोज उजळे ग सुखानी ओटी भरा ते पहाट तिच्या सोना किरणांनी आळी मळवट हा ताट सारी युगाचीच माया तिच्या किरपेच बळ मिळो जन्म सावराया दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी आजपासून मी तुला अगतुगत करणार. याच दिवसाची वाट कधीपासून बघत होते. कोयना कोयना भाऊ कोयना अगं कोयना. काशीताई तुम्ही खरंच भाग्यलक्ष्मी आहात म्हणून आम्ही आज एक विनंती करायला आलो आहोत. अहो विनंती कसली काय ते हक्काने सांगा ना. अहो काशीताई घरात 2 वेळा जेवणाची मारामारी असते कामधंदा नाही म्हणून आम्ही आता सगळ्या बायका काम करायचं म्हणतो. अरे वा ही तर खूप कौतुकाची गोष्ट आहे. मी नक्कीच तुमची मदत करेन. पण त्याकरता आपल्याला एक बचत गट स्थापन करावं लागेल जेणेकरून तुम्ही कपडे शिवण्याचं मशीन विकत घेऊ शकाल आणि 4 पैसे कमवू शकाल. पण माझी एक अट आहे. अहो घाबरू नका मी तुमच्याकडनं काही मागत नाहीये. माझी अट फक्त एवढी आहे की तुम्ही तुमच्या मुलींना शिक्षणासाठी शाळेत पाठवा. मुलींना शाळेत का नाही? मुलीला शिक्षणाचा अधिकार नाही. अहो हे बघा जर मुलगी शिकली तरच ती स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभी राहू शकते. तिला कोणाचाही अन्याय सहन करायची गरज नाही. अहो पण काशीताई गाव काय म्हणेल? गाव काहीही म्हणणार नाही. हे बघा माझी आई एक भावीण होती तरीही बाप्पाजींचा विरोध स्वीकारून तिने मला शिकवलंच ना. हे बघा तुम्ही तर शिकू शकला नाहीत पण कमी कमी तुमच्या मुलींना तरी शिकू द्या. नमस्कार काशीताई. नाही म्हणजे संजयराव आहेत का? काय काम होतं? मला त्यांच्याशी जरा महत्वाच्या विषयावर बोलायचंय. त्यांच्या खोलीत आहेत. अरे वा सावित्रीबाई. नाही आजकाल बाप्पाजींकडे येणं बंद केलंय तुम्ही. नाही बरोबर आहे भाग्यलक्ष्मी ना आता या. चालू देत तुमचं. तर मी काय म्हणत होते हा तुमच्या मुलींना शिकलंच पाहिजे त्यांनी शाळेत गेलंच पाहिजे. माझ्याकरता कराल ना एवढं? अरे देवा उन्हाना अंगाची नुसती कायली कायली झाली. अजिबात बाहेर पडायला नको आता. काय व काय झालं? कळलं मला तुम्ही कसला विचार करताय सर. अहो आता कोण आपल्या वाईटावर हाय कोण जाणं. उगाचच मला आणि भाऊला खोट्या चिठ्ठ्या पाठवल्या आणि भेटाय बोलवलं. काय मिळतं असं करून लोकांनी कुणास ठाऊ. आता काय म्हणावं याला. तू काही बोलू नकोस. जे काय बोलायचं असेल ना ते आता लोक बोलतील आणि आपण फक्त ऐकायचं. दिल्या असतील का खोट्या चिठ्ठ्या पण म्हणून लगेच भेटायला जायचं की नाही याचा विचार करण्याची अक्कल असायला नको. अहो असं कसं म्हणता. आता भाऊंची चिठ्ठी आली म्हणून गेले मी. त्यात बिघडलं कुठे? आता सारं गाव हसतंय आपल्याला. काय उत्तर देऊ मी त्यांना? हसू देत. आता हसणाऱ्यांची तोंड नाही बंद करू शकत आपण. आणि जेव्हा मला मूल होत नव्हतं तेव्हा बी हीच लोक दात काढून हसत होती. त्यासनी काय नुसता विषय लागतो सगळा आहे. आणि तो विषय आता तू पुरवलायस त्यांना.
नमस्कार संजयराव. बबण्याच्या शेताबद्दल जर तुम्ही बोलायला आला असाल तर मला तुमच्याशी काहीच बोलायचं नाहीये. छे बाबण्याच्या शेताबद्दल नाही, त्यापेक्षा बी लई महत्वाचं बोलायला आलोय मी तुमच्या बरोबर. ठीक आहे, जे काय बोलायचं ते लवकर बोला आणि निघा इथून. असं ते काय संजयराव माहिती का, कित्येक वेळेला आपल्याला आपल्या जवळची माणसं ओळखताच येत नाही हो. म्हणजे काय होतं की आपल्या जवळचा माणूस चांगला आहे, प्रामाणिक आहे, सज्जन आहे असं आपल्याला वाटत राहतं, आणि त्योच माणूस वाईट आहे असं जेव्हा आपल्याला कळतं ना तेव्हा लई मनस्ताप होतोय हो. आपण आपल्या घरामध्ये साप पाळलाय हे आपल्याला माहिती नसावं याचं लई मोठं दुःख होतंय हो. बाबा कदम, मला हे तुमचं जे तत्वज्ञान आहे ना ते ऐकण्यात काहीच रस नाहीये. बर, तुम्हाला जे काय बोलायचं ते स्पष्ट बोला. आता काय आणि कसं सांगावं. तुमचे भाऊ ज्यांनी मोहिते घराण्याचं मीठ आयुष्यभर खाल्लं, ज्याला तुम्ही देव मानता त्या माणसाने असं वागावं. काय केलंय भाऊंनी? अहो दुसरं काही केलं असतं ना तर ठीक आहे हो, पण कपाळाला गोपीचंदनाचा टिळा लावून अख्ख्या गावाभर सभ्य माणसं सारख्या वावरणाऱ्या माणसाचं चारित्र्य असं असावं. बाबा कदम, तोंड सांभाळून बोला. मला माहिती हो, हे ऐकून तुम्हाला लई त्रास झाला असेल, पण जे सत्य आहे ते आहेच ना. बस, आता मला काहीच ऐकायचं नाहीये. तुम्ही फक्त निघा इथून. आणि असं कसं, आता आलोय तर अर्धवट नको, सगळं सांगून जातो. तुमचा भाऊ अन गुरुवाची बायको कोयना यांची भानगड आहे. बाबा कदम, असं काय काम होतं बाबा कदमचं जो यांना भेटायला आला? अहो असं काय म्हणताय सा? हे बघा, गावातली कुत्री आहेत ती, भुकतील आणि गप बसतील. मला एक सांगा, तुमचा विश्वास आहे ना मग माझ्यावर? अहो असं काय गप का राहताय सा? हे बघा, हे पोर तुमचंच आहे ना विश्वास? अहो काय विचारते म्या, का तुमचंच मन खात आहे तुम्हाच नाही? अहो हे पोर तुमचंच आहे. ती गावातली चांडा चौकडी काय बाय बोलतात आणि तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवता. अहो, आणि एवढंच नाही, कोयनाच्या पोटात जे पोर आहे ना ते बी भाऊच आहे बर का. बाबा कदम, अहो या वयात स्वतःच्या मुली सारख्या असणाऱ्या बाई बरोबर हे असं. बाबा कदम, अहो संजयराव, भाऊ करताय हे काय नवीन नाहीये. तुमची सासू म्हणजे जयश्री भाविनी बरोबर पण त्याचे संबंध होते. अहो म्हणून तर काशीला तुमच्या गळ्यात मारली त्यांनी. तुम्ही खोटं बोलताय. मला वाटलंच. तुम्ही विश्वास नाही ठेवणार या गोष्टीवर, तुम्हाला पुरावे लागणार. आता तो सकाळी जो काही किस्सा झाला, बाबण्याची ती काही जमीन आहे ना 10 गुंठे, ती भाऊंनी कोयनालाच का दिली? नाही, मी काय म्हणतो, बाबण्या चुकला, पण त्याची जमीन कोयनाला गावामध्ये दुसरा कोणीच सापडला नाही. आहे संजयराव, माणूस एकदा प्रेमामध्ये आंधळा झाला
की सगळं संपलं. बाबा कदम, ती जमीन कोयनाला दिली म्हणून तुम्ही भाऊंच्या चारित्र्यावर संशय घेताय? असं हा पुरावा फोटो. अरे 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 आपल्याला तर बघवत नाही हो. बघा बघा कसं धरलंय. नाही म्हणजे आता तरी विश्वास ठेवाल का नाही? अहो मी बघून ऐकून मला त्रास होतोय. तुमची काय अवस्था होत असेल? येऊ का? फक्त तेवढंच सांगण्याकरता आलो होतो. जय हो संजय राव. बघ तुझ्या नशिबात काय लिहिले. एका भाविणीच्या मुलीशी तुला लग्न करावं लागलं. आणि या सगळ्याला ना एकच व्यक्ती कारणीभूत आहे, तुझा भाऊ काका. त्या भाऊचं आणि त्या जयश्री भाविणीचं लफडं होतं. तो भाऊ अजून अविवाहित का राहिला? अरे चारित्रहीन आहे तो. नमस्कार काशीताई. येऊ काय? अन काशीताई, या माणसापासून सावध राहा. येतो मी. ही कोल्ह्याची जात आपल्या घरात काय करत होती? यांना भेटायला आला. संजयला का? मी सांगतो का ते. पण त्याआधी भाऊ काकांना मला एक प्रश्न विचारायचा आहे. काय? बबण्याची जमीन तुम्ही कोयनाला दिली हे खरं आहे? हो. का? अरे तो बबण्या आपल्याशी बेईमानी करत होता. बाप्पाजीच्या कंपूला सामील झालाय तो. आणि कुंपण घालून त्यांनी तुला इथं अडवलं होतं, म्हणून मी काढून घेतली जमीन त्याच्याकडून. आणि संजय, पुरव आणि कोयना इमानदार आहेत. ते आपल्या जमिनीची नीट काळजी घेतील. हे एवढंच कारण आहे भाऊ काका? म्हणजे तुला म्हणायचंय काय? हे फोटोज हे काय आहे भाऊ काका? संजय, माझ्या कानावर आलाय की कोयनाच्या पोटातलं मूल तुमचं आहे. संजय,
आहात तुम्ही? तुमच्याने असं बोलवलं तरी कसं केलं? ज्या भाऊ काकांनी तुम्हाला लहानाचं मोठं केलं, जे प्रत्येक वेळी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले, त्यांच्यावर अविश्वास दाखवला तुम्ही? त्यांच्या समोर येण्यापूर्वी एकदा तरी विचार करायला हवा होता तुम्हाला. आज तुमच्या नजरेत मी चुकीचा असेल, पण त्या गावाचं काय? माझ्याही मनात भाऊ काकांविषयी आदर होता, पण हे जे सत्य समोर आलंय ना, त्यांनी कोयनाला जमीन दिली हे त्यांनी मान्य केलंय, आणि ती आत्ताच का दिली त्याच्या मागे एक कारण आहे. पण तुम्हाला जे वाटते ते खरे असं कशावरून? कारण भाऊ काकांविषयी ऐकण्याची ही माझी पहिली वेळ नाहीये. म्हणजे ऐकायचं ऐकायचंय तुला? तर मग मन घट्ट करून ऐक. आणि माझ्या हेही कानावर आलंय की तुझी आई जयश्रीबाई त्यांच्या बरोबर पण यांचे संबंध होते. बाप्पाजी, हो बाप्पाजी, जय हो बाप्पाजी. तुम्ही सांगितलेलं समज करून आलोय. तो मोहित्यांच्या घरातला इमानदार नौकर भाऊ चारित्र्यहीन असल्याची गावभर बोंबाबोंब झाली का नाही? तर अख्ख्या गावात अशी चर्चा चालली आहे. फक्त एकच चर्चा, म्हणजे कोयनेच्या पोटातील मूल आणि भाऊ. अहो, हळूहळू तो लोकांचा विश्वासच बसायला लागलाय. कोयना आणि भाऊचं जंग टेका काय. चला, वातावरण तर तापायला लागलं. 100% तुमचा प्लॅन यशस्वी झालाच आहे. तसं झालं असेल तर आजच्या आज पंचायतची सभा बोलवा, लगेचच फैसला करून टाकू. त्या भाऊला आणि कोयनेला पंचायतीसमोर हजर करा. वातावरण गरम आहे तोपर्यंत निकाल लावून टाकू. हो तर लगेच. अहो, हा भाऊ चारित्र्यहीन माणूस आपल्यासारख्या सभ्य गावामध्ये राहिलाच नाही पाहिजे. तुला एवढी साधी शिक्षा चालणार नाही बाबा कदम. मग आपलं काय ठरलंय? त्याला अशी शिक्षा द्यायला हवी की ज्याला आईचं दूध आठवेल. गावाबाहेर तर काढायलाच पाहिजे. पण ते कसं? वाजत गाजत त्याची धिंड काढून त्याला गावाबाहेर काढू. काय झकास आयडिया आहे. समजा बंदोबस्त असाच करतो बघा. ताबडतोब कामाला लागा. जय हो बाप्पाजी. सुख दुःखानी माझ्या गळ्याला हात लावतोस काय? अहो, तुमच्या गप बसण्याचा काय अर्थ समजायचा म्या? अहो, हे बघा, माझ्यावर विश्वास ठेवा आणि विचारू दे तर मला कोणतरी थोबाडच फोडीन एकेकाचं. अहो, बोला की काहीतरी. हे बघा, तेरा यायची शपथ घेऊन सांगते, हे पोटात वाढणारं पोर तुमचंच आहे. अहो, बोला हो, काहीतरी बोला तुम्ही. नाहीतर सपश सांगा तरी की तुम्हाला माझ्यावर शंका आहे म्हणून. हो, काहीतरी बोला हो, माझ्याशी काहीतरी बोला. कोयना, मला वैद्यबुवा भेटले होते. ते म्हणाले की त्यांच्या औषधाचा परिणाम 1 वर्ष तरी होत नाही. याचा अर्थ काय घ्यायचा मी? गुराव, आओ गुराव, संध्याकाळी पंचायत भरवले तर तुम्ही हजर राहा. हा, येतो मी. मला सांगा की तुम्हाला माझ्यावर शंका आहे का? अहो, गप नका राहू, बोला की काहीतरी. अहो, असं काय करतायचा? फिराई आहे आता, तूच मग काय ते आहे.
माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतोयस भाऊ काकांच्या? आणि जयश्रीबाईंकडे माझं जाणं येणं होतं, पण आमच्या बहीण भावाचं नातं होतं. आणि तू लोकांवर विश्वास ठेवतोयस? लोकांच्या म्हणण्यावर नाही, या फोटोमध्ये तुमचं चारित्र्य काय आहे ना सगळं दिसतंय. एक गोष्ट लक्षात ठेवा भाऊ, आम्ही तुम्हाला जो वडिलकीचा मान देतोय ना, तो मान जपायला शिका. विसरू नका, तुम्हाला कितीही मान मिळाला तरी तुम्ही या घरचे नोकर आहात. तुम्ही या घरचे नोकर आहात. तुम्ही या घरचे नोकर आहात. संजय, संजय, संजय! आली आली भाग्यलक्ष्मी